प्रियंका मोटिवेशन चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, काल रात्री मला एक मेसेज आला जो माझं पूर्ण आयुष्य बदलून गेला. तो मेसेज कोणाचा होता आणि त्यात काय लिहिलं होतं हे ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. कथा. व्हॉट्सअपवर आलेला शेवटचा मेसेज. रोहित नावाचा एक मुलगा होता. तो नेहमीप्रमाणे रात्री मोबाईल वापरत बसला होता. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळं चालू होतं. रात्री साधारण 12 वाजता त्याच्या फोनवर एक अननोन नंबरवरून मेसेज आला. उद्या तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं होणार आहे. रोहित हसला. त्याला वाटलं कुणीतरी मजा करत आहे. त्याने रिप्लाय केला, कोण आहेस तू? पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. दुसरा मेसेज. थोड्या वेळाने पुन्हा मेसेज आला. तू उद्या सकाळी 9 वाजता घराबाहेर पडू नकोस. आता रोहित थोडा सिरियस झाला. तो विचार करू लागला, हे खरंच आहे का? दुसरा दिवस. सकाळ झाली. रोहित उठला. त्याच्या डोक्यात तो मेसेज फिरत होता. 9 वाजायच्या आधीच तो घराबाहेर पडणार होता. पण अचानक त्याने थांबायचं ठरवलं. चल बघू काय होतं. घटना. 9 वाजता त्याच्या घराजवळ एक मोठा अपघात झाला. ज्या रस्त्याने तो जाणार होता तिथेच रोहित हादरला. त्याला त्या मेसेजची आठवण आली. तिसरा मेसेज. पुन्हा फोन वाजला. मी सांगितलं होतं ना, ऐकलंस म्हणून वाचलास. आता रोहित खूप घाबरला. तो लगेच विचारतो, तू कोण आहेस? तो नंबर चेक करतो, पण नंबर अस्तित्वातच नव्हता. तो मित्रांना विचारतो, पण कुणालाच काही माहीत नसतं. ट्विस्टकडे वाटचाल. रात्री पुन्हा मेसेज येतो. तुला अजून एक चान्स देतो. आयुष्याबद्दल. रोहित कन्फ्यूज होतो. मोठा ट्विस्ट. पुढच्या दिवशी तो जुने फोटो पाहत असतो. त्याला एक फोटो सापडतो. त्यात तो आणि त्याचा एक मित्र आदित्य, जो काही वर्षापूर्वी अशाच अपघातात गेला होता. रोहितचा हात थरथरतो. तो लगेच व्हॉट्सअप उघडतो. तो नंबर ओपन करतो आणि डीपीमध्ये दिसतं आदित्यचा फोटो. रोहितच्या अंगावर काटा येतो. त्याला सत्य समजतं. तो मेसेज कुणीतरी अनोळखी नव्हता. तो त्याचा मित्र होता, जो त्याला वाचवायला परत आला होता. मित्रांनो, कधीकधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात. पण एक गोष्ट नक्की आहे, आपल्याला मिळालेला प्रत्येक दिवस हा एक नवीन चान्स असतो. तो वाया घालवू नका. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सस्पेन्स इमोशनल कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.